वयात येणाऱ्या प्रत्येकालाच शरीर संबंधाबद्दल एक वेगळ्या प्रकारे आसक्ती असते, वेगळ्या प्रकारे जाणून घेण्याची इच्छा असते आणि या सगळ्यामध्ये काही गैर नाही आहे. याचं कारण असं आहे, की ते वयच असं असतं, की त्या वयामध्ये प्रत्येकाला या गोष्टीचं नैसर्गिकरित्या आकर्षण होतं. ज्याला आपण शरीर संबंध असं म्हणतो आणि त्या शरीर संबंधातून प्रत्येक व्यक्ती काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो तरुण मुलगा या दृष्टिकोनातून त्याचं एक-एक पाऊल पुढे टाकत असतो. कारण त्याला या संबंधांबद्दलचं जे ज्या प्रकारची माहिती हवी असते ती माहिती आजकाल बाजारामध्ये किंवा सोशल मीडियाच्या या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अ, कोणी तरुण असेल तर या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सोशल मीडियावरती जाऊन सर्च करणे, Googleवरती सर्च करणे आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती मिळवणे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन या गोष्टींवरती अधिक कुणीही बोललं जात नाही. अ, याचा अर्थ त्या गोष्टी प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेल्या असतात, परंतु सामाजिक स्तरावरती किंवा कौटुंबिक स्तरावरती या विषयामध्ये अधिक चर्चा होत नसल्यामुळे किंवा सोयीस्कररित्या या प्रसंगामध्ये ही गोष्ट टाळल्यामुळे एक गोष्ट प्रकर्षाने माणसाच्या मनामध्ये तयार होते किंवा त्या तरुणाच्या मनामध्ये तयार होते, की याबद्दलचं जे गूढ असं असतं हे प्रत्येकाच्या मनामध्ये वाढत असतं आणि त्याच्यातून प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाला जे सोयीस्कर असेल किंवा आपल्याला जे पटेल किंवा आपल्याला जे ज्ञान मिळेल याच्या आधारे स्वतःचं एक मत बनवतो आणि त्याच्यावरती तो त्याचं पुढचं आयुष्य जगत असतो किंवा त्याचे जे शरीर संबंधांचं ज्याबद्दलचं ज्ञान असतं तर त्या संबंधामध्ये तो जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारे तो पुढचं जीवन व्यतीत करणार असतो. हे सगळं सांगण्यामागचा आपल्याला उद्देश असा आहे, की ही घटना समोर येते. ही गुजरातमधून समोर येणारी घटना आहे आणि घटना अशी आहे, की शरीर संबंध प्रस्थापित करतेवेळी त्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे. आता ही गोष्ट कदाचित कोणाच्याही मनाला पटणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भामध्ये नवसारी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. कारण आता ही संपूर्ण घटना काय आहे ती सविस्तराने समजून घेऊया. साधारणपणे 2 वर्षापूर्वी एक 23 वर्षीय तरुणी आणि साधारणपणे याच वयाचा तरुण यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबत ओळख झालेली आहे आणि ओळखीचं रूपांतर काही काळानंतर मग प्रेमामध्ये झालेलं आहे. मग WhatsAppवरती चॅट करणे, Facebookवरती चॅट करणे, सोशल मीडियाच्या आधारे एकमेकांशी संपर्क साधणे, गुलूगुलू बोलणे, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून सुरू होत्या आणि हे सगळं होत असतानाच त्यांच्यामध्ये असणारी जवळीक वाढत होती. आता याला कुठल्याही प्रकारे आता पूर्वीच्या काळी एकमेकांसोबत जर का संपर्क करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की हे चिठ्ठीच्या माध्यमातून संपर्क करायचे पहिल्या काळामध्ये जे तरुण-तरुणी असतील, प्रेमामध्ये पडलेले तरुण-तरुणी असतील. परंतु आजकालच्या काळामध्ये सोशल मीडिया चा वापर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणाशी संपर्क साधणे ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. त्याच्यामुळे या तरुण-तरुणींचं या बाबतीमध्ये फावलेलं असतं. म्हणून मग सतत 2 वर्ष यांच्यामध्ये बातचीत होत होती, चॅटिंग चालू होती आणि मागील काही दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये काही वेगळ्या गोष्टी होत्या. त्यांना शारीरिकदृष्ट्या एकत्र यायचं होतं आणि हा जो तरुण आहे, या तरुणाने मग तिला याबाबतचं एकत्रित येण्यासाठी किंवा आता 2 वर्ष एकमेकांच्या संपर्कामध्ये होते. आता शरीराने सुद्धा जवळ येण्यासाठी म्हणून त्याने तिला प्रोत्साहन दिलेलं आहे. आता ही तरुणी साधारणपणे चिखली या भागामधून तिचं घर होतं किंवा ती वास्तव्याला होती अशी माहिती समोर येते आणि चिखली या भागामधून नवसारी च्या एका हॉटेलमध्ये म्हणजे रेल्वे स्टेशनच्या कडेला एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये त्यांनी एक रूम बुक केले. 23 सप्टेंबर 2024 या दिवशी साधारणपणे 2 वाजता हे दोन्ही तरुण-तरुणी एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये ठरवल्याप्रमाणे शरीर संबंध प्रस्थापित झालेले आहेत. आता ती देखील तरुण होती, हा देखील तरुण होता आणि पहिल्या भेटीतली ती ओढ एवढी तीव्र होती, की आता यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झालेले आहेत आणि हे संबंध प्रस्थापित होत असताना तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव सुरू झालेला आहे. रक्तस्राव सुरू झाल्यानंतर कदाचित आता यांना हे वाटत होतं, की ही कदाचित एक नॉर्मल गोष्ट आहे. थोड्या वेळानंतर हा रक्तस्राव आपोआप थांबेल. जसं व्हायलाही पाहिजे होतं, परंतु तिच्या बाबतीमध्ये ही गोष्ट झालेली नव्हती. जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव सुरू झालेला आहे आणि हा रक्तस्राव काही केल्या थांबत नसल्यामुळे या बहादर तरुणाने जो त्याच्यासमोर असलेला पर्याय होता तो म्हणजे Google सर्च करणे. त्याने या Google सर्च करून काही माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे
आणि याच्यावर काय उपाय सापडतो का हे देखील शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तो Googleवरती हे शोधत होता की शरीरसंबंध प्रस्थापित करतेवेळी जर का रक्तस्राव झाला, ब्लिडिंग झालं तर हे कसं थांबवायचं, या बाबतीमध्ये तो Googleवरती सर्च करत होता. परंतु साधारणपणे 1 ते दीड तास त्याने हा सर्च करण्यासाठी घालवलेला आहे आणि तोपर्यंत भयानक असा रक्तस्राव या तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून सततपणे होत राहिल्यामुळे तिची हळूहळू शुद्ध हरपत गेलेली होती. आणि आता मग तिची शुद्ध हरपल्यामुळे हा हवालदिल झालेला आहे आणि त्यांनी त्याच्या मित्राला तिथे बोलून घेतलं अशी माहिती समोर येते. आणि मग ती बेशुद्ध पडल्यामुळे तातडीने त्यांनी एका जवळच्या रुग्णालयामध्ये तिला दाखल केलेलं होतं. परंतु रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता ही गोष्ट मग त्याने तिच्या घरच्यांना देखील सांगितलेली आहे. आता ती तरुणी संज्ञा नव्हती, हा तरुण संज्ञा नव्हता. हे एकत्रित आल्यामुळे शरीरसंबंध प्रस्थापित होत असताना अशा स्वरूपामध्ये तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर अशा मोठ्या प्रमाणामध्ये जखमा झालेल्या होत्या आणि त्याच्यातून रक्तस्राव होऊन या तरुणीचा मृत्यू झालेला होता. अशा प्रकारे सुद्धा एखादी घटना घडू शकते, हे सगळ्यांसाठी जाणून घेण्याची गोष्ट आहे. आणि जर का असं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, एखाद्या स्त्रीच्या बाबतीमध्ये होत असेल तर तातडीने एक गोष्ट महत्त्वाची आहे की ते डॉक्टरचं अटेन्शन घेणे किंवा तिला दवाखान्यामध्ये तातडीने भरती करणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट असते. कारण जर का जेवढा आपण उशीर केला तर ही गोष्ट मृत्यूपर्यंतसुद्धा जाऊ शकते. हे सगळ्यांनीच खरं तर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. हा विषय जरी सार्वजनिक स्वरूपामध्ये बोलण्याचा नसेल तरीसुद्धा या गोष्टीचं ज्ञान किंवा अवेअरनेस प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट की 108 हा नंबर जर डायल केला तर आपल्याला वैद्यकीय सुविधा तातडीने मिळू शकते. याची देखील प्रत्येकाने नोंद घेणे हे गरजेचं आहे. आजच्या या भागाबद्दल आपल्याला काय वाटतं ते जरूर कळवा. आणि हे जे तरुण आहेत या तरुणांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी की अशा स्वरूपामध्ये शरीरसंबंध जर का आपण प्रस्थापित करण्यात जात असाल तर अशा स्वरूपाचा एक धोका आपल्यासोबत असू शकतो. आपली बदनामी होऊ शकते. त्याचबरोबर आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जर का अशा प्रकारे जीव जात असेल, जरी ही घटना रेअर असली तरीसुद्धा अशीच घटना किंवा अशा संदर्भामध्ये दुसरी काही घटना घडू शकते. याची आपण दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे आपलं पुढचं जीवन सुरक्षित व्यतीत करावं. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.